जय गजानन माऊली। आपण आहोत सध्या खामगाव मध्ये श्री संत गजानन महाराजांचे पालखी जी आहे ते आता अवघ्या काही तासांमध्ये शेगाव मध्ये पोहोचणार आहे। हा मोठा जनसमुदाय जो आहे तो हा पाहू शकता की पालखी ही शेगावच्या दिशेनं या ठिकाणी चाललेली आहे। जवळजवळ 2 ते 3 लाख भाविक जे आहेत ते या पालखी सोबत असल्याचं पाहायला दिसतं। अतिशय आनंदाचं वातावरण आहे, पूर्ण वातावरण भक्तिमय जे आहे ते झालेलं आहे। आणि आपण पाहू शकता हे थेट दृश्य आहेत की ते श्री संत गजानन महाराजांची जी पालखी आहे ती पालखी आता या शेगावच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे। मोठा जनसमुदाय जो आहे, भक्तीचा सागर जो आहे तो या ठिकाणी लोटलेला आहे। जवळ 2 ते 3 लाख जे भक्त आहेत ते भक्त या ठिकाणी श्रींच्या माऊलींच्या जी पालखी आहे त्या पालखी सोबत जाताना दिसत आहे। जवळजवळ 1500 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही पालखी आता शेगाव मध्ये पोहोचणार आहे। एकंदरीत भक्तीचा महापूर या खामगाव शेगाव जो मार्ग आहे त्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि मोठ्या संख्येने भाविक अगदी सकाळपासून या पालखी सोबत पायी जे आहे ते वारी करत आहे। आणि संत शेगाव नगरीमध्ये पालखीचं मोठं स्वागत होणार आहे। आणि त्या ठिकाणी प्रदक्षिणा झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार आहे। पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 ते 3 लाख भाविक या पालखी सोबत असल्याचं सध्या मोठं चित्र आपल्याला दिसते आहे। आणि संपूर्ण वातावरण गणगणात बोतेच्या जयघोषानं दुमदमून गेलेलं आहे। LS मराठीसाठी गणेश सौडतकर, शेगाव, बुलढाणा।